स्थानिक पातळीवर भाजपच्या अंबरनाथ आणि अकोटमधील MIM काँग्रेससोबतच्या युतीवरून मुख्यमंत्री प्रचंड नाराज। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून स्थानिक नेत्यांवर संताप। भाजप हा दुतोंडी गांडूळ। मुस्लिम मतांसाठी भाजपने अनेक ठिकाणी MIM लाही पाठिंबा दिला। भाजपने अंबरनाथमध्ये काँग्रेससोबत केलेल्या युतीवरून संजय राऊतांचा घणाघात। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या संयुक्त मुलाखतीचा टीझर प्रदर्शित। राज्यकर्त्यांचं प्रेम राज्यावर हवं, सत्तेवर नको। मुलाखतीमध्ये ठाकरे बंधूंचा भाजपवर निशाणा। 8 आणि 9 जानेवारीला 2 भागात मुलाखत होणार प्रदर्शित। भाजपचं प्रचार गीत निवडणूक आयोगानं नाकारलं। भगवा हा शब्द असल्याने आचारसंहितेच्या निकषांनुसार आक्षेपार्ह शब्द प्रयोग झाल्याचा ठपका। तर निवडणूक आयोगाला भगव्याचं वावडं का? केशव उपाध्यांचा सवाल। नागपुरात उद्या पोहे विथ देवा भाऊ। मुख्यमंत्री फडणवीस नागपूर महापालिका विकासाचा अजेंडा मांडणार। अभिनेत्री स्पृहा जोशी आणि भारत गणेश पुरे घेणार मुलाखत। महापालिका निवडणुकीसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार। अजित पवारांचा ठाण्यामध्ये उमेदवार आणि पदाधिकारी मार्गदर्शन मेळावा। कोल्हापूर महापालिकेसाठी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध। 15 जानेवारी काँग्रेसच भारी नवी टॅगलाईन। तर काँग्रेसचा जाहीरनामा आई अंबाबाईच्या चरणी अर्पण। अजित पवारांचा आज पुण्यामध्ये रोड शो। शिवाजीनगर, कसबा, कोथरूड, पर्वती परिसरातून प्रचारासाठी फिरणार। संध्याकाळी अजित पवारांची पत्रकार परिषद। खासदार श्रीकांत शिंदेंची नाशिकमध्ये प्रचार रॅली। उमेदवाराच्या प्रचारार्थ श्रीकांत शिंदे मैदानात। काळाराम मंदिरात दर्शन घेत प्रचाराची सुरुवात। काँग्रेस नेते हिदायत पटेल यांचा मृत्यू। चाकू हल्ल्यामध्ये हिदायत पटेल गंभीर जखमी झाले होते। उपचारादरम्यान आज पहाटे निधन। पटेलांवरील हल्ल्याप्रकरणी एकाला अटक। रवींद्र चव्हाणांच्या विलासरावांवरील विधानावरून लातूरकर आक्रमक। लातूरमधील संघटनांकडून बंदची हाक, मात्र लातूर बंद करू नये अमित देशमुखांचं आवाहन। भाजप काँग्रेस युक्त झालाय। भाजपमध्ये निष्ठावंत सतरंजा उचलतायत आणि बाहेरून आलेल्यांनी पक्षाचा ताबा घेतलाय। पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटलांचा निशाणा। नागपुरातील माजी नगरसेवक उमेदवारांच्या संपत्तीमध्ये दुपटीनं वाढ। माजी महापौर आणि भाजप उमेदवार माया इवनाथ यांची संपत्ती 2 कोटींहून 4 कोटी 6 लाखांवर। तर प्रभाग 10 क च्या उमेदवार वैशाली चोपडेंच्या कुटुंबाची संपत्ती 58 कोटी 13 लाख रुपये। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं प्रचार कार्यालय जाळण्याचा प्रयत्न। छत्रपती संभाजीनगरच्या कैलासनगर भागातली घटना। सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला आधी लावली इलेक्शन ड्युटी, मग प्रशिक्षणाला न आल्यानं थेट गुन्हाही नोंदवला। छत्रपती संभाजीनगर मधला निष्काळजीपणाचा कळस। PMPML मध्ये रील बनवल्यास होणार शिस्तभंगाची कारवाई। कर्मचाऱ्यांसाठी नियम लागू। PMPML प्रशासनाकडून नोटीस जारी।